नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. अ, जसं की आपल्याला माहिती आहे आपल्या चॅनलवरती आपण म्हाडा, सिडको आणि बाकीच्या जे काही गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, हाऊसिंग स्कीम्स त्याबद्दलचे व्हिडिओ बनवत असतो. आणि सोबतच फक्त व्हिडिओज बनवून नाही तर त्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटते. सध्या सुरू आहे म्हाडा पुणे मंडळाची सोडत आणि बीएमसीची सोडत, या दोन सोडती सध्या सुरू आहेत. त्याबद्दलचे आपण डिटेल व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत. ते जर तुम्ही बघितले नसतील तर ते तुम्ही त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल किंवा आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्च करू शकता त्याबद्दलची इन्फॉर्मेशन. आणि पुढे सुद्धा काही व्हिडिओज बनवणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी ते व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आजच्या व्हिडिओचा जे काय मूळ उद्देश आहे तो म्हणजे म्हाडाची जी सोडत आहे, पुणे मंडळाची सोडत सुरू आहे, त्या सोडतीची शेवटची तारीख होती 31 ऑक्टोबर, ज्यामध्ये की आता बदल करण्यात आलेला आहे. आणि ती सोडतीची शेवटची तारीख आता वाढवण्यात आलेली आहे. जवळपास 20 दिवसांनी ती वाढवण्यात आलेली आहे. तर नवीन नवीन तारखा कशा आहेत आणि त्यासाठी तुम्हाला कुठली खबरदारी घ्यायची आहे, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सो जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करूयात व्हिडिओला आणि बघूयात आपण की नवीन तारखा. पहिले सर्वप्रथम बघूयात की नवीन तारखा कुठल्या आहेत, काय आहेत आणि त्या कशा बघायच्या. ते बघण्यासाठी तुम्ही म्हाडाच्या जी काही लॉटरीची वेबसाईट आहे housing.mada.go.in यावरती यायचंय. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही ऍप थ्रू सुद्धा बघू शकता. इथे तुम्ही लेफ्ट साईडला जो मेन्यू आहे त्या मेन्यू मध्ये क्विक लिंक्स मध्ये जायचंय आणि इथे पुणे बोर्ड वाईज येते सेपरेशन आहे. सो पुणे बोर्डाचा अंडर तुम्ही बघू शकता एक एक्सटेन्शन कॉरिजंडम, हे तुम्ही बघू शकता फॉर सप्टेंबर 2025 लॉटरी. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते कोरिजंडम ओपन होईल. यामध्ये तुम्हाला वाढीव तारखेची जी काही नोटीस दिलेली आहे म्हाडाने ती तुम्हाला इथे बघायला भेटेल. सो त्यामध्ये तुम्ही हे सर्व डिटेल बघू शकता की अंतिम तारीख मुदत होती 30 ऑक्टोबरची, ज्यामध्ये की नागरिकांची मागणी व सोडतीचा उत्स्फूर्त बघता दिनांक 21 नोव्हेंबर रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सोडतीसाठी तुम्हाला शेवट अर्ज करण्याची किंवा अप्लिकेशन करण्याची, पेमेंट करण्याची तारीख तुम्हाला आता 31 ऑक्टोबर सोडून ती 20 नोव्हेंबर पर्यंत करण्यात आलेली आहे. आणि सोडत कुठल्या तारखेला निघणार आहे, तर सोडत निघणार आहे 11 डिसेंबरला. सो जवळपास यामध्ये सुद्धा अजून जवळपास 20 दिवसाचा मध्ये कालावधी आहे. त्यामध्ये की तुमचं अर्थातच ड्राफ्ट अप्लिकेशन पब्लिश होईल, फायनल अप्लिकेशन पब्लिश होईल, तर त्या गोष्टी होतील. हे तुम्ही बघू शकता इथे. आणि दुसरं वे कसं बघायचं, तर ऍपवरती सुद्धा सेम तुम्ही बघू शकता किंवा मग वेबसाईटवरती तुम्हाला काय करायचंय, लाईव्ह स्कीम्स मध्ये जायचंय आणि त्यामध्ये पुणे सिलेक्ट करून तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स मध्ये जायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता की आता तुम्ही बघू शकता अप्लिकेशन एंड डेट आहे 20 नोव्हेंबर रात्री 12 पर्यंत. पेमेंटची सुद्धा सेम आहे आणि आरटीजीएस एनईएफटी साठी 21 नोव्हेंबर ही तारीख देण्यात आलेली आहे. सो एक दिवस तुम्हाला आरटीजीएस एनईएफटी साठी ऍडिशनल देण्यात येतो. त्यानंतर ड्राफ्ट अप्लिकेशन पब्लिश होणार आहे 4 तारखेला, जवळपास 12 दिवसानंतर. त्यानंतर 8 तारखेला तुम्हाला फायनल अप्लिकेशन पब्लिश होईल आणि 11 तारखेला तुम्हाला लॉटरीची सोडत येथे काढण्यात येईल. सो आणि 15 तारखेपासून रिफंड करण्यात येतील, जे काही तुमचे जे काही नॉन व्हेज येते त्यांचे पैसे जे काही असतील ते रिफंड करण्यात येईल. सो हे हे आहे तर नवीन तारखा आहे. याच्यासाठी नेमकी तुम्हाला खबरदारी काय घ्यायची आहे, अर्थातच ज्यांनी मी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा बऱ्याच वेळा सांगतो की तुम्ही पेमेंट साठी घाई करू नका. अर्ज करण्यासाठी अर्थातच तुम्ही करू शकता अर्ज. तुम्हाला जे चांगले चांगले स्कीम्स वाटतात, मी स्कीम्स बद्दलचे डिटेल व्हिडिओ बनवले, त्यामध्ये माझं मत सुद्धा सांगितलेलं आहे. त्यावरनं तुम्हाला जर त्या सर्व गोष्टी पटत असतील, आवडल्या असतील, तुमच्या बजेटमध्ये असतील, तर तुम्ही तिथे अर्ज करून ठेवू शकता. आणि पेमेंटसाठी तुम्ही तुम्ही जे काही शेवटची तारीख असते त्याची वाट बघा. म्हणजे एकदम शेवटच्या तारखेला नका, त्याच्या जवळपास तुम्ही पेमेंट करायला सुरुवात करू शकता, कारण की शेवटच्या दिवशी अगेन काही इश्यूज येऊ शकतात. पेमेंट नाही झाली तर तुमचा अर्ज अपात्र होतो आणि तुम्ही लॉटरीसाठी एलिजिबल नाही राहत. त्यामुळे एकदम शेवटच्या दिवशीची पण वाट बघू नका, त्याच्या जवळपास तुम्ही पेमेंट करू शकता. जर नाही, जर तुम्ही आताच पेमेंट तुमच्याकडे असतील पैसे तर तुम्ही आताच पेमेंट करू शकता. बट हीच एक गोष्ट आहे की तुम्हाला तुमची जी काही पेमेंट केलेली आहे ती तुम्हाला रिफंडची जी तारीख असते त्यानंतरच भेटतील.
तुम्ही आता जरी केले किंवा नंतर जरी केले तरी तुम्हाला 15 तारीख, सध्याची जी तारीख आहे 15 डिसेंबर, यानंतरच ते पैसे तुम्हाला भेटतील. यामध्ये सुद्धा पुढे चालून अजून वाढ होऊ शकते, जर अगेन काही इश्यूज आले किंवा मग त्यांना दुसरा काही प्रॉब्लेम असतील. सो त्याप्रमाणे ते अगेन त्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही फक्त एवढी खबरदारी घ्या की पैशांची जर तुमच्याकडे फार तंगी असेल, प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही पैसे शेवटपर्यंत थांबा पैसे पेमेंट करण्यासाठी. सो हेच होतं माझं या व्हिडिओबद्दलचं मत आणि या व्हिडिओचा उद्देश, व्हिडिओ बनवण्यामागचा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओची वाट बघण्यासाठी नोटिफिकेशन आयकनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला समजेल मी नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल. धन्यवाद.